नमस्ते आणि आत्ता मी आली आहे PMC म्हणजेच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्या मेट्रो स्टेशनला. आणि पुणेमध्ये जेव्हा मेट्रो नवीन आली होती तेव्हा मेट्रोची खूप हाईप होती. म्हणजे नागरिकांना खूप उत्सुकता होती मेट्रोने प्रवास करायची, की मेट्रोचा प्रवास खूप कन्व्हिनियंट असेल, खूप कमी पैशात तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रॅव्हल करू शकता. पण मेट्रोचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेच आहेत. आणि आत्ता आपण जाणून घेऊया की नागरिकांना याबद्दल काय बोलायचं आहे, की त्यांना फायदे उचलता येत आहेत मेट्रोचे का तोटे जास्त आहेत. ओके, सो माझं नाव मनोज तायडे. तर मेट्रो कन्व्हिनियंट आहे, बट त्यांचे रूट्स फार नाही आहेत. जसं की आता मला भोसरीला जायचं असेल तर मी मेट्रोने नाही जाऊ शकत, किंवा मला डायरेक्ट वारजेला जायचं असेल, कात्रजला जायचं असेल तर मी नाही जाऊ शकत. म्हणजे मेट्रो झाली आहे, बरेचसे लोकांना ते प्रिफर करतायत मेट्रो, बट नॉर्मल रूटसाठी लाईक शिवाजीनगर असेल किंवा पेठेतली मेट्रो असेल, एवढ्यापुरती मेट्रो मर्यादित आहे. बिकॉज आता एवढे वर्ष झाले मेट्रोचं काम चालू आहे, बरंचसं काम बाकी आहे. युनिव्हर्सिटी रोडला मेट्रोचं काम बाकी आहे, वारजेपर्यंत मेट्रो झालेली नाही आहे, कात्रजपर्यंत मेट्रो झालेली नाही आहे. तर रूट्स वाढवला पाहिजे, म्हणजे लोकांसाठी ते कन्व्हिनियंट होईल अजून. पुणे मेट्रोमुळे प्रवास सोपा झाला आहे, पण अजून काही भाग जोडले गेले नाहीत. डेक्कनहून कात्रजला जाणाऱ्यांना थेट मेट्रो मिळत नाही. मध्ये स्टेशन बदलावं लागतं किंवा बसने जावे लागते. त्यामुळे वेळ जातो आणि प्रवासी त्रासदायक होतो. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान होता मेट्रोमध्ये, मला आवडलेलं. आणि बसपेक्षा मेट्रो कन्व्हिनियंट आहे, पण ती 12च्या आधीच बंद होते आणि रात्री 12च्या आधी बंद होते. आणि आपल्या पुण्याच्या मेट्रोला वुमेन्स कोच नाहीये, जो दिल्लीच्या मेट्रोला आहे. तर त्याच्यावर थोडं काम केलं पाहिजे. आणि स्टेशन कमी आहेत पुण्याच्या मेट्रोला, तर आपल्याला इथून कात्रज जायचं तर आपण नाही जाऊ शकणार. पुणे मेट्रो नवी, स्वच्छ आणि आधुनिक आहे, पण महिलांसाठी अजून स्वतंत्र कोच नाही. सकाळ संध्याकाळच्या गर्दीत महिलांना जागा मिळणं अवघड जातं. काही वेळा उभं राहावं लागतं आणि काहींना अस्वस्थता वाटते. सुरक्षेचा प्रश्नही उभा राहतो. मुंबईसारखं महिलांसाठी एक वेगळा डब्बा असावा तर पुणे मेट्रो आणखी सोयीस्कर होईल. माझ्यासाठी तर तो पॉझिटिव्हच आहे, कारण माझं जे कॉलेज आहे ते थोडं ऑफ लोकेशनमध्ये, ट्रान्सपोर्टेशन एवढं नाही आहे. तर ते मेट्रोने खूप कन्व्हिनियंट होतं आणि मेट्रोमध्ये मी बिंदास कुठेही फिरू शकते. आणि टाईम माझा खूप वाचतो, कारण वाघोली हा कल्याणी नगर खूप ट्रॅफिकचा एरिया आहे. खूप ट्रॅफिक असतं, कधीही जातो मी, ऑफ आवर नसतातच. म्हणून मेट्रोमध्ये ट्रॅफिक कमी लागतं, वेळ वाचतो. सो मला ऑलवेजनी ते कन्व्हिनियंट पडतं मेट्रो. सगळ्या अडचणी असूनही पुणे मेट्रो शहरासाठी मोठं पाऊल ठरलं आहे. प्रवास जलद, स्वच्छ आणि परवडणारा झाला आहे. रस्त्यावरील गर्दी कमी झाली, प्रदूषणही थोडं कमी झालं आहे. पण लोकांना आशा आहे की पुढच्या काही वर्षात पुणे मेट्रो पूर्णपणे तयार होईल. तेव्हा प्रत्येक पुणेकर म्हणेल, आता खरंच मेट्रोने पुणे जवळ आलंय. अशा प्रकारे तुम्ही ऐकले की नागरिकांना आत्ताही हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. म्हणजे मेट्रोचा प्रवास कितीही कन्व्हिनियंट झाला असेल तरी पण, कितीही कमी पैशात तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागी प्रवास केला असेल पुण्यामध्ये, तरी पण अशा काही छोट्या प्रॉब्लेम्स आहेत जे नागरिकांना फेस करावे लागतात, जे की डेली बेसिसवर ते फेस करतात. भलेही ते स्टुडंट्स असो किंवा ते वर्किंग प्रोफेशनल्स असो, त्यांना हे प्रॉब्लेम्स डेली बेसिसवर फेस करावे लागतात. आणि हे प्रॉब्लेम्स मला असं वाटते की पुणे महानगरपालिकांनी ह्याच्यात दखल घेतली पाहिजे आणि हे प्रॉब्लेम्सवर त्यांनी काम केलं पाहिजे. कॅमेरा पर्सन किमया सोबत मी संतोषी रोकडे, न्यूज बिगिन्स.